मीरा भाईंदर महापालिकेनं कचरा डबे खरेदी करण्याचं दिलेलं कंत्राट वादात सापडलं आणि याचं कारण म्हणजे या कचरा डब्यांच्या किमती आहेत. काही कचऱ्याच्या डब्यांच्या किमती या सोन्यापेक्षा महाग आहेत, तर ऑटोमॅटिक डब्यांची किंमत ही कोकण म्हाडाच्या आमदारांच्या घरा इतकी आहे. त्यामुळे या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत होता. झी24 तासनं या उधळपट्टीची बातमी लावून धरल्यानंतर ही निविदा मागे घेण्यात आलेली आहे. पाहूया. मीरा भाईंदर मध्ये सोन्यापेक्षा महाग कचऱ्याचा डबा. 3,889 डब्यांसाठी 19 कोटी खर्च. झी24 तासच्या बातमीनंतर पालिकेकडून निविदा रद्द. मीरा भाईंदर महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या डब्यांच्या खरेदीचं कंत्राट वादात सापडलं होतं. या कचऱ्याच्या डब्यांची किंमत ऐकली तर सर्वसामान्य माणूस चक्रावल्याशिवाय राहणार नाही, कारण या कचरा डब्यांची किंमत ही हजारांपासून ते लाखोंच्या घरात होती. काही कचरा डब्यांची किंमत ही सोन्यापेक्षाही महाग आहे, तर काही डब्यांची किंमत ही कोकण मंडळाच्या म्हाडाच्या आमदारांच्या घरा इतकी असल्यानं या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसंच गृहसंकुलातून कचरा गोळा करण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या क्षमतेचे कचरा डबे बसवण्यात येणार आहे. यासाठी 3,889 डब्यांसाठी 19 कोटी खर्च करण्यात येणार आहे. डबे खरेदीसाठी महापालिकेनं निविदा प्रसिद्ध केली होती आणि त्या अंतर्गत कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या संस्थेला हे कंत्राट देण्यात आलंय. 21 ऑटोमॅटिक डबे 9,34,660 रुपये प्रति नग. 500 स्टेनलेस स्टील बीन 2 66,183 प्रति नग. 500 स्टेनलेस स्टील बीन 3 69,668 प्रति नग. तर 2,868 फायबर डबे यांची किंमत 34,518 प्रति नग आहे. सोन्याचा दर सध्या 1 लाख रुपये प्रति तोळा आहे. म्हाडाच्या कोकण विभागाचं आमदारांचं घर 9,50,000 आहे, तर दुसरीकडे मीरा भाईंदर महापालिकेच्या कचऱ्याचा डब्बाही 9,50,000 घरात आहे. या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे नेते सचिन पोफळे यांनी केला आहे. ही निविदा तत्काळ रद्द करावी, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिला होता. कचऱ्याचा डब्बा तुम्हाला 10 रुपये पासून मिळतो, पण मीरा भाईंदर महानगरपालिकेत एक डब्बा 70,000चा मिळतो. असे 3,889 नग प्रत्येकी 70,000 रुपये प्रमाणे 19 करोड रुपयाचा हा भ्रष्टाचार आहे. आणि हा आयुक्तांच्या आणि इकडचे आमदार आहेत यांच्या दोघांच्या संगनमताने होत आहे. आणि ज्या निविदा काढलेल्या आहेत त्या निविदा तात्काळ रद्द नाही केल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोमवारी मनसे स्टाईलमध्ये त्यांना निविदा रद्द करण्यासाठी प्रयत्न करेल. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या टेंडर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. 3,889 कचऱ्याच्या पेट्या घेणार होते, त्यातल्या 500 पेट्या या 70,000 रुपयाला घेतल्या आणि 21 पेट्या या तब्बल 9.5 लाख रुपये पर पेटीच्या हिशोबाने घेतल्या. म्हणजे आता काय बोलावं मला कळत नव्हतं. मला असं वाटलं की मी आयुक्तांशी याबद्दल बोललं पाहिजे, माझ्या भावना त्यांना सांगितल्या पाहिजेत आणि हा खर्च तुम्ही म्युनिसिपल शाळांवर करा, हॉस्पिटल्सवर करा आणि ही निविदा तुम्ही थांबवा, ही अशी माझी मागणी होती. मीरा भाईंदर महापालिकेच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. महापालिकेच्या उधळपट्टीची बातमी झी24 तासने सकाळपासून लावून धरली. अखेर पालिकेला जाग आली आहे आणि ही निविदा मागे घेऊन चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. त्यामुळे कचऱ्याच्या डब्यांसाठी होणारा वारेमाप आणि वायफळ खर्च आता टळणार आहे. प्रथमेश तावडे, झी24 तास, मीरा भाईंदर.